मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोली लिंक रोडवर डंपर मधला टायर फुटल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आपण सध्या जोगेश्वरी विक्रोली लिंक रोडवर या ठिकाणी आपण पाहिलं तर पवईच्या दिशेने पवईकडून आहेत जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा लेनवर आहेत। या ठिकाणी MIDC जवळ डंपर भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरचे टायर फुटलं आणि त्यामुळे देखील आपण पाहिलं तर MIDC पासून जे आहे तर पवई आणि विक्रोली पर्यंत आहेत मोठी जेव्हिलर लिंक रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। सध्या एकंदरीत आपण दृश्य पाहिलं मागील 3 तासापासून ही वाहतूक कोंडी आहे जोगेश्वरी विक्रोली लिंक रोडवर पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहिलं तर लोडेड गाडी आहेत या ठिकाणी जी डंपर आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डांबर आणि खडू असल्यामुळे ते लोडेड असल्यामुळे ते वाहतूक पोलिसांकडून डंपर साईडला काढण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे। सध्या आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर जोगेश्वरी विक्रोली लिंक रोडवर आहेत मागील 3 तासापासून लांब रस्त्यावर वाहनांचा रांगा लागलेला आहे आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीच्या फटका जो आहेत सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळत आहे। खरं तर 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आपण पाहिलं तर या ठिकाणी MIDC आहे सिप्स जवळ ते विक्रोलीचा असले आहेत, मात्र या वाहतूक कोंडीमध्ये त्यांना 2 ते 2.5 तास 3 तास या वाहतूक कोंडीमध्ये काढावं लागत आहे। त्यामुळे वाहन चालकांना तर मोठा अडचण होत आहे, मात्र वाहतूक पोलिसांना हे जे टायर फुटलेली डंपर आहे त्याला बाजूला काढण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे ही वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर वाहतूक पोलिसांकडून डंपर काढण्याचे प्रयत्न केला जात आहेत। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंह, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।